राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे शालेय किट वाटपाचं आयोजन केलं आहे, मॅडम मी प्रथम आपल्या ट्रस्टला धन्यवाद देतो आणि आपलं स्वागत करतो। कारण देणारे भरपूर असतात, उपक्रम भरपूर दिलेले असतात, परंतु या आदिवासी पट्ट्यामध्ये तुम्ही आमच्या जाचकवाडी शाळेची योग्यरित्या निवड केली, म्हणून मी आमच्या ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीतर्फे प्रथम आपलं स्वागत करतो। खऱ्या अर्थाने आमचा अकोले तालुका दुर्गम तालुका, आदिवासी तालुका, कुतूळपासून पट्टा पाहिला तर हा बिगर आदिवासी तालुका, कुतूळपासून जवळजवळ 65% मतदार हा आदिवासी आणि हा दुर्गम असा तालुका आहे। आणि खऱ्या अर्थाने झेडपी शाळेमध्ये विद्यार्थी का यावा? मॅडम माझे मुलं हे इंग्रजी मीडियमला होती, परंतु त्यांना व्यावहारिक ज्ञान अजिबात येत नव्हतं, म्हणून मी निर्णय घेतला यांना जर इंग्रजी माध्यमातून शिकवलं तर यांना आकडेवारी व्यावहारिक ज्ञान येणार नाही, आणि मी इंग्लिश मीडियममधून मुलं काढून आपल्या झेडपी शाळेमध्ये टाकली आणि ती आज उत्तमरित्या 10वीमध्ये उत्तमरित्या यश संपादन त्यांनी केले। मी निश्चितच सर्व पालकांना सांगतो, इंग्रजी माध्यम हे फक्त आपण म्हणतो ना मोठ्या लोकांचं काम आहे, गाडीत यायचं सोडायचं, परंतु खऱ्या अर्थाने झेडपी शाळेचा जो शिक्षक असतो ना तो खऱ्या अर्थाने गुणवंत असतो। तुम्हाला आदर्श विद्यार्थी त्याचं ज्ञानदान करण्याचं काम हा झेडपी शिक्षक करत असतो। तुम्हाला जीवनात ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा गरज असते, आणि हे व्यावहारिक ज्ञान फक्त मी प्रत्येक भाषणात सांगतो, हे ज्ञान फक्त झेडपी शाळेतून मिळतं। आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या या शाळेचं रंगरूप जरी ग्रामस्थांनी बदललं असलं, देणारे भरपूर आहेत, परंतु त्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीने करायचा हे त्या शिक्षकाच्या हातात असतं। आणि खरं आहे, मी नेहमी सांगतो राजकारणात 2 हंसों का जोडा विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना म्हटलं जायचं, परंतु मी नेहमी सांगतो या अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील ज्या झेडपी शाळेतले शिक्षक हे आमचे 2 हंसों का जोडा म्हणजे डेरंगे गुरुजी आणि गोपाळे गुरुजी, त्यांचं पदार्पण या शाळेत झालं आणि खऱ्या अर्थाने शाळेचा कायापालट झाला। माझ्या सरपंचच्या काळात हे काम चालू असताना सगळा कारभार पैशाचा डेरंगे गुरुजींक होता, परंतु या माणसाने 12.5 लाख रुपयाचा हिशोब योग्य पद्धतीने मांडला होता की कुणी जरी आक्षेप घेतला तो असं सादरीकरण एवढं खास होतं या माणसाचं काय 1 रुपयाचा भ्रष्टाचार त्या पैशांमध्ये केलं नव्हतं, एवढं खास सादरीकरण या माणसाचं शाळेच्या बाबतीत होतं। आणि या दोन्ही शिक्षक जेव्हापासून आमच्या शाळेमध्ये आला, आमच्या शाळेचा कायापालट झाला। आमची पोरं खऱ्या अर्थाने प्रज्ञाशोध परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा असतील, सगळं स्कॉलरशिप मध्ये असतील, खऱ्या अर्थाने पोरांची गुणवत्ता सादरीकरण झाली। आणि आम्ही नेहमीच म्हणतो गोपाळे सर तर मला वाटतं 3च वर्ष राहिले असतील, परंतु माझी मनोमन इच्छा, आमच्या ग्रामपंचायतीची इच्छा आहे गोपाळे सरांची रिटायरमेंट ह्याच शाळेत व्हावी आणि अतिशय दिमागात तो कार्यक्रम घेतला जावा अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा आलेल्या सगळ्या शिक्षक वृद्धांचं, महिला शिक्षकांचं आणि ट्रस्टच्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करेन। असंच वेळोवेळी तुम्ही या गोरगरीब मुलांना आपल्या ट्रस्टतर्फे सहकार्य करा, निश्चितच भगवंत आपल्या ट्रस्टला चांगलं सदिच्छा देईल। आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
परीक्षा चालू आहेत का? तर अप्रोच हेल्पिंग अँड फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज अकोला तालुक्याला 3000+ स्कूल किट मिळत आहे. या स्कूल किटमध्ये तुम्हाला पेन्सिल, पाटी, रंग पेटी असं काही दिसणार नाही. बरोबर आहे की नाही? ती तुमची मागणी होती की आम्हाला रंगपेटी नको, पेन्सिल नको, ती देत आहे ना तुमच्याकडे पेन्सिल, रंग आहे की नाही? मुलांशी बोलतोय मी, आहे की नाही? हो आहे. मग ती दिलेली नाही. तर अप्रोच हेल्पिंग अँड फाउंडेशन आणि त्यांना मदत करणारे सर्व कंपनी किंवा CSR फंडातून ज्या ज्या कंपन्या त्यांना मदत करतात त्यातील बूब, संगमनेरचे बूब यांनी बरंचसं फंडिंग या अप्रोच हेल्पिंग अँड फाउंडेशनच्या कार्यक्रमात या स्कूल किटला केलेलं आहे. जवळपास नाही म्हटलं तरी आज अकोला तालुक्याच्या आणि संगमनेर तालुक्याला 22 ते 25 लाख रुपयाचे हे स्कूल किट वाटप होत आहे. आता 22 ते 25 लाख रुपये जमा करणं काही सोपी गोष्ट नाही. आजच्या काळातील सावित्रीबाईंसारखं काम करणाऱ्या, सावित्रीबाईंना आपण रिप्लेस करू शकत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतो अशा पायल मॅडम यांनी खूप कष्ट घेतले त्याच्या पाठीमागं हे स्कूल किट अकोले आणि संगमनेर तालुक्याला पुरवण्याचं. आता अकोला तालुक्याला पूर्वी पुरवत होतं, आता संगमनेर तालुका त्याच्यामध्ये वाटेकरी झालाय. त्यामुळे तुमच्यातले वाटेकरी वाढणार आहेत इथून पुढे. नेवासा तालुका जर आला आणि जामखेड जर आला तर मला माहीत नाही, पण माझं काम होतं अकोल्यापर्यंत पोहोचवायचं यांना. आता अकोल्यानं ते ठरवायचं की त्यांना टिकवून ठेवायचं की नाही, आणि ते मी एकटा करू शकत नाही, ते सर्वांचं काम आहे. त्यामुळे ज्याला गरज आहे अशा गरजू लोकांनी अप्रोच हेल्पिंग हँड फाउंडेशन पर्यंत पोहोचावं आणि त्यांच्याकडे त्यांची मागणी करावी. मी वैयक्तिक पण करत असतो, शिक्षकांथ्रू करत असतो. आताच माझं एका शाळेविषयी बोलणं झालं, त्या 6 महिने ते शिक्षक आले नाही ते स्कूल किट घ्यायला. मी म्हटलं त्यांचे स्कूल किट मी परत घेऊन जाणार, त्यांना द्यायची गरज नाही. ज्याला गरज नाही त्याला द्यायची गरज नाही. या स्पष्ट मताचा माणूस मी आहे. ज्याला पटेल त्यांनी घ्यावं, ज्याला नाही पटेल त्यांनी शांत राहावं. पण गरज असेल अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची अप्रोच हेल्पिंग हँड फाउंडेशनची ही कल्पना आहे. आणि म्हणूनच अकोले आणि संगमनेर तालुके या सर्व बाबतीमध्ये आघाडीवर आहे. कारण त्यांचे जे तालुके आहेत ते दुष्काळ किंवा त्यांची जी गावं आहेत, हे तालुके त्यांची जी गाव आहे ते दुष्काळी आहे. आम्ही ॲज अ स्वयंसेवक काम करतोय. या सर्व स्वतःहून स्वतःच्या विलिंगनेसनं काम करतोय. आणि जेव्हा स्वतःचा विलिंगनेस प्रत्येक कामात असतो तेव्हा ते काम चांगलं होतं आणि ते काम होतच. पण जे काम आपल्याला आपण म्हणतो ना हे काम मला आवडत नाही, हे मला करायचं नाही, ते काम होणारच नाही. त्यामुळं जर तुम्हाला इच्छा असेल काम करायची आणि ते जर तुम्हाला वाटत असेल की हे मी करणारच, तर त्याला 100% सक्सेस येतात. यात काही वावगं बोलत नाही. मी माझ्यावरून घेतो. मला आजपर्यंतही मी रिटायर झालोय, पण मला आजपर्यंत अशी कुठलीही गोष्ट माझ्या याच्यात नाही की जी मी काही करू शकलो नाही. प्रत्येक गोष्टीत सक्सेस हा येतोच येतो. तर काम करण्याची तयारी ठेवा, विलिंगनेस दाखवा, काम होईल. दुसरं एक आपण खूप कमवतो. आपण गाडी घेतो, घर बांधतो, काय नाही करतो, हॉटेलला जेवतो, काय करतो. पण आपल्या इन्कम मधली 5%, 10% रक्कम बाजूला ठेवा. कशासाठी? फक्त सामाजिक कार्यासाठी. तुम्हाला एक दिवस असा उजाडलेला दिसेल की हा भारत देश पूर्ण साक्षर झालाय आणि एक दुसऱ्याची काळजी घ्यायला लागलाय. जर ते केलं नाही
तर हा भारत देश उद्या एकमेकाच्या अंगावर तुटून पडायला मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा आत्ताच तुम्ही त्याचा विचार करा आणि प्रत्येकाला शिक्षणाच्या ओघात कसं आणायचं त्याचं तुम्ही प्रत्येक जण हा या स्टेजवर या सभागृहात बसलेला प्रत्येकानं ठरवायला पाहिजे, माझा 5% हा इन्कम आहे, हा सामाजिक कार्यासाठी गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षणासाठी गेला पाहिजे. जोपर्यंत आपल्या भारतातली लोक शिक्षण घेत नाहीत आणि पुढे जात नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. आपण किती ओरडा, किती मोठ्याने ओरडा की आमची प्रगती झाली, आम्ही 1 नंबर GDP आहे आमचा, 1 नंबर, आम्ही अमेरिकेच्या पुढे गेलो. जोपर्यंत हा वर्ग शिकत नाही तोपर्यंत प्रगती नाही. त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, शिक्षणावर जास्त खर्च करा, शिक्षकांना पाठबळ द्या. जे शिक्षक काम करत नाही त्यांना पाठबळ द्यायची काय गरज नाही, पण जे चांगलं काम करतायत त्यांना पाठबळ द्या. गोपाळे सर आणि हे सर डेरंगे सर या सरांसारखे लोकांना पाठबळ द्या. खूप चांगले चांगले शिक्षक या अकोले तालुक्यातल्या शाळेतून आले. प्रत्येकाचं नाव घेणार नाही मी, कारण मला तेवढा वेळ नाही आणि मी एखाद्याचं नाव विसरू शकतो, त्यामुळे राग येण्याचा जास्त संभव असतो. पण त्या अकोल्याच्या प्रत्येक भागातून चांगले चांगले शिक्षक इथं आले, त्यांना पाठबळ द्या. गावकऱ्यांची मदत घ्या, चांगल्या गावकऱ्यांची मदत घ्या आणि शाळा चांगल्या करा. एवढंच मी बोलेन. एवढं बोलून थांबतो. परत एकदा बुक परिवाराचे आणि अप्रोच हेल्पिंग हँड फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्या या आदिवासी तालुक्याला एवढी भरघोस मदत केली, शिक्षणासाठी मदत केली. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आज उपलब्ध या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर मंडळी, मी या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख टाळतोय थोडंसं, कारण या ठिकाणी आज 2025 खरं तर या संस्थेचा जे नाम आहे किंवा नाव आहे, हे नावच खरं तर विद्यार्थ्यांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी खरं तर दिले गेलेलं असावं असं मला वाटतं. कारण एक 3 वर्षापासून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून या शाळेपर्यंत ही संस्था जे साहित्य पुरवत आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपाचं साहित्य आज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या सगळ्यांच्या समोर दिसतोय आणि हाच आनंद त्या शाळेच्या प्रत्येक पालकामध्ये सुद्धा नक्कीच दिसत आहे. कारण ही सर्व मुलं एक साधारण कुटुंबातली मुलं आहेत. अनेक वेळा आपण पाहतो की शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये दानशूर व्यक्तिमत्व नक्कीच असतात, परंतु संस्थेने यावर्षी घेतलेला निर्णय जो आहे की शाळेच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळावं, खरं तर यासाठी मी सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे एकदा मनापासून धन्यवाद देतो. कारण अगदी वेळेवर हे साहित्य जर विद्यार्थ्यांना मिळालं तर त्याचे महत्त्व, कारण बरेच मुलं अगोदर जर साहित्य घेतलं असेल तर त्याचं महत्त्व थोडंसं कमी वाटायला सुरुवात होते, परंतु आपण ह्या पहिल्याच आठवड्यामध्ये हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत आणल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आमच्या पठार भागाच्या वतीनं, खरं तर अकोला आणि संगमनेर हे बाँड्रीवरचे तालुके आहेत. नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाँड्रीवरचे हे तालुके अकोल्याला जोडूनच बोटा आणि घारगाव हा परिसर आहे. याही भागामध्ये जमातीची अनेक मुलं शिक्षण घेत आहेत, परंतु तालुक्याला नाव संगमनेर लागलेलं आहे. एवढा काही तो फरक आहे, परंतु भौगोलिक परिस्थिती मात्र अकोल्यासारखीच त्याही भागामध्ये आपल्याला दिसते. मी अकोले तालुक्यात, मी माझं गाव पारनेर तालुक्यातलं आहे, मूळ गाव, आणि ते संगमनेर तालुक्याला खेटून पारनेर तालुक्यामधलं ते गाव. मी माझ्या गावची शाळा आज ह्या संस्थेच्या माध्यमातून जॉईन केली होती. खरं तर मी मॅडमला अगोदर विचारलं की आमची शाळा घेऊ का, तर मॅडमने सांगितलं नक्कीच काही हरकत नाही, कारण आमच्याही गावाची परिस्थिती पूर्णपणे दुष्काळी आहे. जानेवारी महिन्यापासून आमच्या गावाला टँकरने पाणी चालू असतं.
आणि अशा या गावामध्ये सुद्धा मॅडमने सहकार्य दिलेलं आहे. मी आमच्या गावच्या वतीनं सुद्धा गावातले आज पदाधिकारी या ठिकाणी येण्यासाठी आहे, परंतु एक छोटासा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. परंतु आपण त्या काटाळवाड्या गावामध्ये सुद्धा जे काही योगदान दिलं त्याबद्दल सुद्धा मी त्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. गोटाळा केंद्रातील मागच्या वर्षी बऱ्याच शाळा त्या ठिकाणी सहभागी होत्या, परंतु ह्या वर्षी थोड्याशा शाळांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला थोडंसं, कारण आम्हाला कोऑर्डिनेटर केलं होतं, आम्ही शाळेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडंसं 3000चं जे काही लिमिट होतं त्या लिमिटच्या नंतर ती लोकं थोडीशी सावध झाली म्हणून ती राहिलेली आहे. पण पुढच्या वर्षी आपण त्या शाळेला सुद्धा न्याय द्यावा आणि त्याही शाळेला सहभागी करावा अशी आपणास मी विनंती करतो. आणि आमच्या गोटा घारगाव केंद्र या दोन्ही केंद्रांच्या वतीनं आणि संगमनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, पालकांच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आपलं मनापासून पुन्हा आभार मानतो. अशा पद्धतीचं कार्य आणि योगदान खरं तर आपल्याला भावी आयुष्यासाठी सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी प्रार्थना आहे परमेश्वरावर की आपलंही आयुष्य खूप सुंदर व्हावं, आपण अशाच प्रकारची समाजसेवा घडत जावं, अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. अर्थानं या माणसांबद्दल काय बोलावं, ज्याच्यामध्ये आम्ही खूप श्रीमंत माणसं बघतो, पण तुमच्यासारखी मनानं श्रीमंत माणसं असणारी खूप थोडी आहे. सगळीच पैसे असणारी माणसं दानत्वान असतात असं नाही, द्यायला जी दानत लागते ना ती दानत ह्या माणसांमध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गेले माझ्या मते मला हा दुसऱ्यांदा लाभ मिळतो आहे. आबाळी साहेबांना पाठीमागे मी एकदा ऐकलं, खूप स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि अशीच माणसं पुढे जाऊ शकतात. साहेब म्हटले की आम्हाला परडे नाही, पण साहेब तुम्हाला जो डे मिळतो ना तो खूप समाधानाच्या, सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणांचाच तो पर डे मिळतो जो आम्हाला कधी मिळत नाही. हा आनंद दुसऱ्याला दिला की आपल्याला आपोआप मिळतो. आमची लेकरं त्या बॅगांकडे सारखी बघतायत, काही जण हातात घेऊन बसलेली आहेत आणि त्यांचे चेहरे बघा, जेव्हा आम्ही घेऊन जाऊ ना तेव्हा तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून तुमचं काम खूप मोठं आहे. आमच्यासारख्या मामरांना खऱ्या अर्थानं त्यावर बोलावं हे काही नाही, आमच्या हातामध्ये फक्त तुमचं कौतुक करणं एवढंच आहे. आमचे संगमनेरचे भूप साहेब असाल, तुम्ही असाल, पायल मॅडम असतील, यांची जी कामं आहेत ती कामं खऱ्या अर्थानं शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखी नाही. एक गोष्ट मात्र मला खूप त्यांची आवडली की आपण स्वतःनं द्यायला शिकलं पाहिजे. आपण स्वतः आपल्या पैशातला त्यांनी 5% सांगितला, पण आज मनोमन प्रत्येकाने ठरवा 2% देऊ आणि हे 2% आजपासून आपण स्वतः बाजूला काढायला सुरुवात करा. मला वाटतं प्रत्येकाची शाळा, प्रत्येकाचं गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही खऱ्या अर्थानं त्यांची संकल्पना मला खूप सुंदर वाटली. या सर्वांचं मनापासून एकदा खूप खूप आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. एकदा शाळेविषयी 2 मिनिटांमध्ये आणि गावाविषयी. तसं गोपाळे सरांना खूप जवळून पाहिलं. राजेंद्र मित्र आहे पण त्याच्या शाळेवर कधी येण्याचा योग आला नाही. वाडीचं नाव जाचकवाडी आहे, पण तुमच्याकडे पाहिल्यावर खऱ्या अर्थानं कळतं तुम्हाला अजिबात जाच नाही. आणि इतकं सुंदर सहकार्य जर गावाचं असेल मला वाटतं तर शाळा सुंदर बनायला वेळ लागणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट करा, मला वाटतं तुमच्या गावातून एक सुद्धा मुलगा इंग्लिश मिडियमला जात नसावा आणि तो कधीच जाणार नाही. कारण ते म्हटले आम्हाला सीसीटीव्हीची गरज नाही, आमचे सीसीटीव्ही तिथं बसलेले असतात. आणि खरं सांगतो, हे सीसीटीव्ही खूप चांगल्या अर्थाने याच्याकडे नजर ठेवून आहे. सीसीटीव्हीचा उपयोग चांगल्या अर्थाने होतो आहे आणि म्हणून ह्या दोघांचं करावं तेवढं कौतुक खऱ्या अर्थानं खूप कमी आहे. अत्यंत सुंदर रमणीय अशी शाळा आहे. तुमचंही मनापासून, गावकऱ्यांचंही मनापासून खूप खूप कौतुक करतो. या दातृत्वांना, या दानशूरांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामायणचे भूप मेमोरियल ट्रस्ट आणि अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशन यांच्या वतीने पायल मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मुलांना शाळेचं साहित्य घेऊन आलेले आहे. प्रथमतः मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं
आभार व्यक्त करतो. आणि आपण हा कार्यक्रम अशाच पद्धतीने गेली 3-4 वर्ष ना आपल्याकडे 3-4 वर्ष तुम्ही आमच्या गावाला आणि परिसराला सहकार्य करता, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. त्यामुळे मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. सर्वप्रथम मला सगळ्यांची माफी मागायची आहे, कारण इकडच्या कार्यक्रमाची वेळ सकाळची 9ची ठरलेली. त्याच हिशोबाने आम्ही रात्री 2:30 वाजता पुण्यातून पण निघालो, पण 2-3 आपण शाळा विजिट, तिकडच्या मुलांचं प्रेम हे सगळं करेपर्यंत आम्हाला यायला इथे उशीर झाला. 10 वाजले, 10:15. त्यामुळे मला माहिती आहे की सगळेजण खूप वेळ झाला इथे तात्काळत आहेत, त्यामुळे जास्ती बोलणार नाही मी, पण काही अनुभव नक्की मला शेअर करायचे. कारण होतं काय, आम्ही पुण्याला असतो, तुम्ही अकोला संगमनेरमध्ये आहात, मुलं आपली शाळा आणि रुटीनमध्ये असतात, आपल्याला विशेष गप्पा मारायचा चान्स मिळत नाही. त्यामुळे हा चान्स तर सोडणार नाही, पण काही गोष्टी नक्कीच शेअर करीन. आणि वेळेसाठी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते. 1-2-3 इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती मला इथे शेअर करायची आहे. एक म्हणजे अराईज हे नाव बरंच इथे फेमस झालं, म्हणजे खूप जण अराईजच्या मॅडम का म्हणून मला असं फोन करतात, तर भारी वाटतं ऐकून मला. पण त्याविषयी मी थोडंसं सांगेन की अराईजचा फुल फॉर्म आहे अप्रोच रूरल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल एज्युकेशन. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे की अराईज हे नाव का पडलं, म्हणून मी आज या ठिकाणी त्याचा फुल फॉर्म पुन्हा एकदा सांगते. अप्रोच रूरल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल एज्युकेशन या नावातच या प्रोजेक्टचं एम आहे. ज्या विचारांनी हे काम पुढे नेत चाललो आहे आपण 2018 सालापासून, ते या नावातच घडलं आहे. आणि अर्थात अराईजचा दुसरा अर्थ हा पण आहे की आपण जिकडे आहोत त्याच्यावरनं उठून उत्तुंग भरारी घेणं, त्या अर्थीसुद्धा अराईज हे नाव यथार्थ आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरांनी ऑलरेडी त्यांच्या भाषणात सांगितल्याप्रमाणे 2018 पासून अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ही संस्था अराईज प्रोजेक्टच्या अंतर्गत दरवर्षी सुरुवात आम्ही 1000 किड्सपासून केली. कारण आभाळे सरांनी सांगितल्यासारखं बाकी सोंग आणता येतात, पण पैशाचा सोंग आणता येत नाही. त्यामुळे आम्ही सुरुवात छोटी केली, पण कायम याकडे लक्ष दिलं की खरोखरच गरजू, आणि सर म्हणाले तसे की ज्यांना दोन्ही साईडनी वाटतं, शिक्षकांनाही तेवढीच कळकळ आहे, मुलांनाही तेवढीच इच्छा आहे, पालकही तेवढे आग्रही आहेत, आणि मग आमच्यासारखी एखादी संस्था की जी करू इच्छिते. असं बघत बघत आज फायनली यावर्षी 15,000 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत आपण अराईज प्रकल्प. आणि मला असं वाटतं की अनेक लोकांचे, म्हणजे मी जरी इथे उभी असले तरी अनेक ज्ञात अज्ञात लोकांचे यामध्ये हात लागलेले आहेत. त्यातले काही माझे टीममेट्स इकडे बसले की जे येऊ शकले, पण अजून असे 50-60 लोक आहेत पुण्यात आणि इतरत्र सुद्धा की जे येऊ शकले नाहीत, पण मनाने ते आज आपल्यासोबत इकडेच आहेत. तर या व्यासपीठावरनं मी त्या सर्वांचेही आभार मानते. त्या सगळ्यांनी वेळेत आपापलं योगदान सर्वरित्या, वेळ, एनर्जी, पैसा, आयडिया, छोट्या छोट्या आयडिया, जसं की मागच्या वर्षी तुम्हाला म्हणजे नव्हतं ती गोष्ट, पण यावर्षी मी केली आहे की स्टिकरिंग केलंय प्रत्येक बॅगवर. 1 पासून 3,000 पर्यंतचे स्टिकर लावले. त्यामुळे नंबर गहाळ होणं किंवा बॅग गहाळ होणं होऊ नये. किंवा आता जसं गोपाळे सरांनी किंवा भगत सरांनी संगमनेरला केंद्र प्रमुखाचं काम केलं, त्यांना त्यांचं शाळेचं काम करून हे एक्स्ट्रा काम त्यांच्या डोक्यावर आम्ही माधी मारल्यासारखं झालेलं. त्यांना ते खूप टेन्शनची गोष्ट, कारण 10 किट्स जरी इकडे तिकडे झाली तरी एखाद्या शाळेचं नुकसान होऊ शकतं किंवा आर्थिकही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे छोट्या छोट्या आयडियाजही घेऊन कसं हे किट जास्तीत जास्त चांगलं करता येईल आणि त्याचा खरोखर मुलांना फायदा करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. आत्ता जे सर म्हणून गेले, मला नाव माहिती नाही, पण त्यांनी अतिशय छान सांगितलं की ही शाळा मी ही किट्स दिल्यानंतर मागच्या वर्षात जवळजवळ 4 ते 5 वेळा अकोले आणि संगमनेरच्या वेगवेगळ्या भागात येऊन गेली आहे. वेगवेगळे म्हणजे त्याच्यात घारगाव, बोटा, त्याच्यानंतर काळेश्वर ही 3 केंद्र संगमनेरची, आणि इथे पण ब्राह्मणवाडा, बेलापूर ह्या केंद्रात बघून शाळांमध्ये जाऊन मुलांना खरी काय गरज आहे ह्याच्यावर आमचं वर्षभर लक्ष होतं.
आणि मग मुलांच्या, पालकांच्या आणि अर्थात टीचर्सच्या ज्या काही सूचना मिळाल्या त्या सर्व सूचनांचं यावर्षी आम्ही इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा थोडंफार पुढे मागे असू शकतं, ते जे काय असेल त्याबद्दल मी क्षमा मागते आणि पुढच्या वर्षी याहून चांगलं आपण काय करू शकू यावर नक्की विचार करू. दुसरा अतिशय महत्त्वाचा आणि उल्लेख, इथे जमलेले सगळे पालक, शिक्षकवृंद आणि माझ्या मुलासारखे असलेले सगळे जे इथे स्टुडंट्स आहेत ते, सो सगळ्यांना नमस्कार. माफ करा मी तुमच्या एवढा मोठा नाही आहे, पण काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात ते शेअर करतोय फक्त. इथं मी फक्त एक संकेत खाडे म्हणून नाही तर अप्रोच हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचा, ज्यांनी ह्या सगळ्या किट्स गोळा करण्यापासून, त्याचे कोटेशन काढण्यापासून, ते असेंबल करण्यापर्यंत ते पाठवण्यापर्यंत ज्यांनी स्वतःचं काम, जर का तुम्ही वयोगट बघितला तर तो साधारणपणे आमचा सेम वयोगट आहे, साधारणपणे 25-30 मधली ती सगळी वयोगटातली मुलं आणि मुली आहेत. सो करिअर सुरुवात असते, करिअर सांभाळत लग्न झालेली असतात, मुलं लहान असतात, या सगळ्यांना सांभाळत त्यांनी आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मुलाप्रमाणेच वेळेत मिळाव्यात ह्या पोटतिडकीने हा अराईज नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. मला यावेळेस जे पालक लोक आहेत, जे मोठे मंडळी आहेत, त्यांना एकदा एक छोटीशी स्टोरी सांगू वाटते. एक मुलगा जो की अशाच खेड्यातून ज्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं, 10वीपर्यंत त्यांनी अशीच जिल्हा परिषदेची शाळा, कधी ह्या गावची शाळा, कधी त्या गावची शाळा. वडील शेतकरी, त्यामुळे त्यांना फारसं ज्ञान नाही. आई अशिक्षित, अंगठाबहादूर जे आपण म्हणतो ना तशा प्रकारची ती आई. आणि तो मुलगा बूट पॉलिश करून स्वतःचं घर सांभाळत होता. त्याला 2 भाऊ 1 बहीण असं प्रकार, आणि सगळ्यात मोठा मुलगा. सो 10वीचा रिझल्ट लागला. 90% 92% काय असतात, बोर्डात त्यांना काय असतं हे माहीत नाही, पण शाळेत जाऊन मला अभ्यास करायचं एवढं त्या मुलाला फक्त माहीत होतं की मला नेमकं काय करायचं. आणि ते बूट पॉलिश करत जेव्हा थांबले तेव्हा तुमच्यासारखीच वडीलधारी माणसं तिथे आली. त्यांनी त्यांचं ते मार्कशीट होती ती बघितली आणि त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये, म्हणजे ही जवळपास 1970-72 काळातली गोष्ट असावी, त्या काळामध्ये 92% 95% आणि बोर्डात येणं काय प्रकार आहे हे त्यांनी त्याला एक्सप्लेन केलं आणि सांगितलं की तू इंजिनियर हो. तो मुलगा नंतर, या काळामध्ये मला माहिती आहे की सगळ्यांना माहिती असेल की सरकारी नोकरी लागणे, आणि ते पण इंजिनियर म्हणून सरकारी नोकरी लागणे, ते पण 3 ठिकाणी किती जास्त मशक्कत असते हे आपण सगळेजण समजू शकतात. तर त्या मुलाकडे 3 सरकारी नोकऱ्यांचे जॉब होते. लग्न झालं, मुलं झाली, एक मुलगा झाला MTech झाला, तो एका चांगल्या कंपनीमध्ये काम करतोय. मुलगी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली, ती तिथं उच्च शिक्षण करते. ही वाटताना ऐकताना एक गोष्ट वाटते की काल्पनिक असेल, पण ही गोष्ट सांगतो मी माझ्या वडिलांची. जर का त्यावेळेला ती व्यक्ती जर का माझ्या वडिलांच्या बाजूला बूट पॉलिश करताना जर का आली नसती, जर का त्यांनी सांगितलं नसतं, तर कदाचित आज इथे बोलायला, हे एक्सप्लेन करायला मी इथे नसलो असतो. त्यामुळं माझी तुमच्याकडनं कळकळीची ही विनंती आहे की तुम्हाला असं कुठल्याही मुलामध्ये ती चुणूक असली, कुठल्याही मुलामध्ये जर का तो कुठे त्याला कमतरता वाटते, कुठे तिला सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट म्हणलं की फक्त पैशाने येत नाही, कधी कधी एक पाठीवरनं हात, फक्त लढ म्हणा जे आपण म्हणतो तेवढं जरी असलं तरी पुष्कळ असतं. सो ही तुमच्याकडनं मी एक अपेक्षा करतो, कारण का बऱ्याचदा सांगताना असं म्हणाले की हे जे किट आहेत त्याची तुम्ही मदत केली. ही मदत नाही केली तर हे ॲक्च्युली तुमच्याकडनं आम्ही तुम्हाला मागितलेली एक मदत आहे की आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याप्रमाणे मला शिक्षक वृंदांना अजून एक गोष्ट ही सांगायची की ही मुलं आहेत, यांना एवढं ज्ञान येणार नाही की बाबा आपल्याला कोणीतरी मदत केली आहे, आपली घरची परिस्थिती एवढी हलाखीची आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीमागं प्रत्येक घरातल्या एका डोनरने त्यांचा काहीतरी खर्च कमी केला आहे, काहीतरी त्यांनी ॲडजस्टमेंट केली त्यांच्या संसारातनं, आणि ती झालेली ॲडजस्टमेंट. एक गोष्ट मला इथे अजून एक सांगावी लागते. एक दशक्रिया विधी होता, त्या विधीला लागणारे जे काही खर्च आहे तो त्यांनी पूर्ण खर्च ह्या किट डोनेशनसाठी पाठवून दिला होता. सो अशा प्रकारचं सामाजिक भान
फक्त गावकरीच नाही, फक्त गावाकडेच नाही तर शहरामधली लोक सुद्धा ठेवतात, कारण का त्यांना माहिती आहे की ह्या सर्व गोष्टींची खरंच गरज होते. त्याच्यानंतर एक जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, आजपर्यंत आम्ही मूव्ही खूप बघितले, 12th फेल बघितली आहे, सुपर 30 बघितली आहे. ओके, तर इकडची बसलेली मुलं आहेत ना, तर यामधलं ही एक IAS बनू शकेल, तिथे एक डॉक्टर दिसते मला, तिकडे एक IRS दिसते मला, की जी भारताच्या बाहेर जाऊन त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह करेल. हे सगळं आपलं काम आहे, हे आपलं करतो. जे येऊ नाही शकले ते सुद्धा रामनारायणजी मेमोरियल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, आमचे पालक की जे खूप डायरेक्टली इनडायरेक्टली, आज जसे माझे वडील इकडे आलेत माझ्यासोबत, कारण ते 2018 पासून ऐकतात की दप्तर वाटप हे ते, आमच्या घरी पण भरपूर पसारा असतो याचा सगळ्याचा, म्हणून आज माझे वडीलही इथे आले, त्यासाठी मी खूप खुश आहे की तेही स्वतः हजर राहिले. तर अशा सर्वांचं आणि सर्वात महत्त्वाचं दात्यांचं की ज्यांनी विश्वास ठेवून आमच्यावर हे काम, ही जबाबदारी सोपवली, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद म्हणते आणि माझे 2 शब्द थांबवते. जसं सरांनी बऱ्याच संत तुकाराम महाराजांच्या, एकनाथ महाराजांच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतो. अजून असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एके दिवशी देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. सो अशा प्रकारची सुरुवात इथून सुद्धा दिसावी, प्रत्येक ठिकाणी दिसावी, ही एक अपेक्षा करतो. आणि शेवट करताना मी फक्त असं म्हणतो की एक महान व्यक्तीने खूप महान वाक्य म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं बसलेले प्रत्येकजण छावा आहेत, मग त्यांच्या हातामध्ये वाघ नखं द्यायचे शिक्षण त्यांना कसं शिकवायचं, मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे. मग अफजल खान असो किंवा कोणी असो, ऑपरेशन सिंदूर म्हणा किंवा काही म्हणा, ते फाडल्याशिवाय ही पोरं राहणार नाहीत. सो पुन्हा एकदा धन्यवाद, थँक्यू सो मच. शिक्षक आहे आणि जसं संकेतनी त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला, तर अप्रोच हेल्पिंग हँड सुरू कसं झालं आणि का झालं हे 1-2 मिनिटात तुम्हाला मला सांगायची इच्छा आहे, म्हणून मी इथं आलो. कोणतंही काम करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल, मोठं काम करायचं असेल, तर तुम्हाला इच्छाशक्ती लागते. तुम्ही फार काय श्रीमंत असायला पाहिजे किंवा आणि काय मोठे दर्जा असायला पाहिजे असं काहीही नाही. हे सांगायचं कारण म्हणजे असं, साधारण 16-17 वर्षापूर्वी पायल आमची माझ्या अंदाजाने 12-13 वर्षाची होती. तरी सुरुवात कशी झाली हे सांगतोय मी. शाळेमध्ये तिचं पहिल्यापासून लिडरशिप क्वालिटी तिच्यामध्ये आहेच, त्यामुळे कोणाचे प्रॉब्लेम्स असतील, कोणाला काही असेल तर ती स्वतःहून जाऊन विचारणार, शक्य असेल तर मदत करणार, असा तिचा पहिल्यापासून स्वभाव आहे. एके दिवशी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाताना एक विद्यार्थी प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या बाहेर रडताना दिसला. तिला हे झालं की हा मुलगा का रडतोय, कारण तिच्या ओळखीचा होता. तिचं काम झाल्यानंतर तिनं त्या मुलाला विचारलं की काय रे बाबा, तू का रडतोस? तर त्यानं सांगितलं की मला आता सरांनी याच्याकरता बोलवलं होतं की मी जी टर्म फी असते, शाळेची फी जी असते ती मी भरलेली नाही, माझ्या वडिलांची ती परिस्थिती नाही, आणि त्यामुळे मला आता शिक्षकांनी म्हणजे प्रिन्सिपलने असं सांगितलं की तुला परीक्षेला बसता येणार नाही आणि बसायचं असेल तर पैसे आणून भर. तर या कारणास्तव असं मला वाटतं की माझं हे वर्ष वाया जाईल. त्याच्यानंतर पायलनी तिच्या मनाला ते खूप वाईट वाटलं की आपण जेवढ्याला वडिलांना सांगतो, आईला सांगतो, तर पटकन पैसे मिळतात आणि लगेच फी भरली जाते, पण आपल्याच वर्गातला आपल्यासारखाच एक विद्यार्थी आहे त्याला ही मदत मिळत नाही. दुर्दैवाने तिनं तिचे 3-4 मैत्रिणी जे होते त्यांना गोळा केलं आणि तिने असा विचार केला की आपण जर समजा 5-5 रुपये 10,000 रुपये जर काढले तर याची फी भरू शकू का. आणि तिथं नशीब चांगलं असं की सर्व ग्रुपमधल्या मुलांनी सांगितलं आम्ही पैसे द्यायला तयार आहोत आणि आपण या मुलाची फी भरूया आणि या मुलाचं वर्ष वाया जाता कामा नये. आणि असं म्हणून कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये, आता ही 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, फिया पण त्यावेळेला कमी होत्या, असे गोळा करून तिनं ती त्या मुलाची टर्म फी भरली आणि त्या मुलगा त्या परीक्षेला बसला आणि पुढचं व्यवस्थित शिक्षण सुरू झालं.
तर ही अशी सुरुवात आहे. हे सांगायचं कारण म्हणजे असं की तुम्ही सुद्धा पालक आहात, तर तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या. या ह्याच्यामध्ये मी कुठलंही फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन केलेलं नाही आहे किंवा स्वतः फिजिकल काही केलेलं नाही आहे, परंतु ती जे काम करते त्याला मी प्रोत्साहन दिलं आणि ते प्रोत्साहन देत 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 तिचं चांगलं काम बघत आज ही टीम इथं आपल्याकडे दिसते. सर्व वयातले इथं लोक आहेत, तिचं काम बघून तिला मदत करतात. त्यामुळे हा सत्कार माझा किंवा पायलचा असा नाही, हा सगळा सत्कार जो आहे ते अप्रोच हेल्पिंग आहे. आणि इथं उपस्थित असलेले हे जे सगळे व्हॉलेंटियर्स आणि पुण्यामध्ये जवळजवळ पुणा आणि बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या गावामध्ये शहरामध्ये जवळजवळ 100, 125, 150 जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांचे जे सगळं कष्ट पैसे सगळे जे आहे त्याचं हे आज उत्कृष्ट असं आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. तर सांगायचं म्हणजे काय की आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये अडचण करू नका, चांगल्या गोष्टीमध्ये करा, हेल्प करा आणि तरच हे असं आउटपुट मिळू शकेल. अप्रोच हेल्पिंग हँड काम करतच राहील, अशा अनेक संस्था त्याही काम करतात, परंतु हा समाज पुढची अनेक वर्ष 500, 1000 वर्ष चालणार आहे. तर अप्रोच हेल्पिंग हँड काय तर 1000 वर्ष राहणार नाही. त्याच्यामुळे आपलं काय सामाजिक काम असं आहे की आपल्या मुलांना पण असंच बनवा आणि त्यांनाही समाजाकरता काहीतरी करायची इच्छा असेल तर त्यांना करू द्या, त्यांना प्रोत्साहन मिळू द्या आणि असे त्यांच्यासारखे व्हॉलेंटियर्स तयार करायला त्यांना मदत करा. एवढीच माझी सर्व शिक्षकांना आणि सर्व पालकांना विनंती आहे. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.